आमचं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं सर्वांचं म्हणणं आहे की यामध्ये कोण दोषी असेल ते निश्चित करावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यात कराड का कोण हा विषय नाही. कराड असेल तर कराडला शिक्षा झाली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे. जो जो मास्टर माइंड असेल त्याचा जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना, अशी शिक्षा झाली पाहिजे. मात्र धनंजय मुंडे असतील किंवा कोकाटे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, राजीनाम्याची मागणी होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष होते असं वाटतं का? विरोधक सातत्यानं राजीनाम्याची मागणी करतात. नाही, ठीक आहे. आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. तो निर्णय योग्य निर्णय तर त्यांनी घेणं आवश्यक आहे. पूर्वीचा एक काळ होता आणि विशेषतः काँग्रेसचा होता की आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आपण पाहिलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. निलंगेकरांचा राजीनामा आपण पाहिला असेल. लालबहादूर शास्त्रींनी तर रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर म्हटले माझा राजीनामा द्यायचा आहे. हा शेवटी असतो विषय, तो नीतिमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे या मताचा मी आहे. सरकारमध्ये सगळं अलबेल चाललंय असं वाटतंय का? नाही, कारण नाही. तानाजी सावंत यांनी ज्या 3200 कोटीच्या कामाला, जे आरोग्यमंत्री असताना जे कामाला मंजुरी दिली होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी आता स्थगिती दिली. नाही, नाही. अलबेल बिलकुल नाही. मागील 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदरसुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामं केली गेलेली आहेत. अनेक कामांचे इस्टिमेट वाढवण्यात आले, ते मंजूर करण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत आता. आणि आताही काही अलबेल चालला असं नाही आहे. खरं म्हणजे सगळ्या गोंधळाची अवस्था आहे. पालकमंत्रीसुद्धा नेमू शकत नाही, ते ही अवस्था आहे. पण याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापूर्वी सुरेश देशांनी एक वक्तव्य केलेलं होतं की फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघूनच धनुष्यबाणाला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतं मिळाली. यावरून अजितदादांनी आता असं म्हटलेलं आहे की महायुतीमध्ये अशी वक्तव्य झाली तर महायुतीला याचा आता मतं कशी मिळाली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. इतकी जागा कशा आला, स्ट्राईक रेट हा का आला, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि 2-3 महिन्यानंतर तर अनेक गोष्टी, आता 3 महिने झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. लोकांना समजत आहेत का काय झालं नेमकं. EVM तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. प्रचंड धर्माचा भेद निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. अनेक गोष्टी करण्यात आल्या की ज्याच्या माध्यमातून त्यांनी हा स्ट्राईक रेट मिळवलेला आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने नैतिक पातळीवर झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक आरोप असा होतो की शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत त्याचा कारभार देखील मुख्यमंत्र्यांच्याकडून घेण्यासाठी चालू आहे आणि त्या संबंधित खात्याचे मंत्री देखील आता नाराजी व्यक्त करताना दिसतात. उघडपणे करत नसले तरी नाराजी व्यक्त करतात. नाही, अनेक गोष्टी आहे. अजून मंत्र्यांचा स्टाफ नेमण्याचं काम चाललेलं आहे. 3 महिन्यानंतर मंत्रींना, अजून अनेक मंत्र्यांना त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी नाही, त्यांना OSD पाहिजे ते नाहीत. त्याची कुठंतरी शोध घेतला कसं काय चाललं मला माहीत नाही, परंतु ते कुठून तरी दुसरीकडून नेमले जात आहेत. म्हणजे मंत्र्यांनासुद्धा स्वतःचे अधिकार नसलेली अवस्था आहे. ही तर परिस्थितीच आहे. कसं काम करणार आहेत मला माहीत नाही. तर 100 दिवसाचा कार्यक्रम सरकारनं ठेवला आहे. मात्र या सगळ्या कार्यक्रमावर नियंत्रण किंवा मूल्यमापन करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक शॅडो मंत्रिमंडळ 100 दिवस तर होत आलेत आणि शेवटी कार्यक्रमाला गोंधळाचा कार्यक्रम म्हणावा लागेल. जागरण गोंधळाचा कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा, बाकी काही नाही. फक्त गोंधळ आहे या सरकारमध्ये. लोकांच्या दृष्टीनं कोणतेही हिताचे निर्णय होत नाही, अंमलबजावणी होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांनी कर्जमाफी करू म्हटले होते, त्या बाबतीतली परिस्थिती अजून काही निर्णय द्यायला तयार नाही, अशी अवस्था आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करू, जोरदारपणे भाषणं त्याची केली होती. आज तर काहीच बोलत नाही ते त्यावर. कापसाचे बाजारांची काय अवस्था आहे, शेतकऱ्याची काय अवस्था आहे, किती कठीण परिस्थितीतून शेतकरी जातो आहे, या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही. महागाई मात्र प्रचंड वाढते आहे. रुपयाचं अवमूल्यन चाललेलं आहे, आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. प्रचंड अवमूल्यन चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. ही तर परिस्थिती आहे. आणि गुन्हेगारी किती वाढावी. परवा झालेलं STमधलं शिवशाही खरं नाव घेऊ नये त्या STचं, असं वाटतं. त्या ST बसमध्ये अत्याचार होतो. कोणी चड्डी गँग काय, कोयता गँग काय काय वाढतंय. बीडचा एक प्रकार आहे, पण अनेक प्रकार महाराष्ट्रात चाललेले आहेत. खरं म्हणजे हे सगळं स्वरूपच गंभीर झालेलं आहे. महाराष्ट्राची स्थिती अत्यंत गंभीर परिस्थितीतून महाराष्ट्र जातो आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. मग कायदा सुव्यवस्था हाताळायला
मुख्यमंत्री स्वतः कमी पडत आहेत असं काही असो, हे सरकार कमी पडतं असं मी म्हणेल. सगळ्याच बाबतीत आता तरी कमी पडतं आहे. त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष, महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांचं दुर्लक्ष आहे. ही परिस्थिती आहे. कोणत्याही हिताचे चांगले निर्णय होत नाहीत. तर दुसरा एक प्रश्न म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रकल्प आहे तो रेटण्याचा प्रयत्न कुठेतरी महायुतीकडून होतो असं वाटतंय का? कारण कोल्हापूरमध्ये तर याला विरोध निवडणुकीच्या आधीपासून होताच, मात्र अन्य जिल्ह्यातून देखील याला सगळ्याला विरोध तेव्हा शेवटी शेतकऱ्याची जमीन जात असते, त्याच्यावर सर्व शेतकऱ्याचं जीवन आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून संमती घेऊनच कोणती गोष्ट केली पाहिजे या मताचा मी आहे. पण 12 तारखेला मोर्चा देखील मुंबईमध्ये सतीश पाटील यांच्या नेतृत्वात निघणार आहे. याचा अर्थ असा की शेतकरी असमाधानी आहे. त्याच्यावर तुम्ही जर जबरदस्ती करणार असाल तर ती योग्य नाही. काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे, महायुतीचे 4 जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते या सगळ्या याच्या विरोधात आहेत आणि 2 लोकप्रतिनिधी आहेत ते शक्तीपीठच्या समर्थनात आहेत. त्यामध्ये त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी मतमतांतर त्यामध्ये सरकारनं त्या लोकप्रतिनिधीला बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे. खरं म्हणजे आदरणीय सोनेजींनी त्या काळात UPAचे अध्यक्ष असताना भूसंपादनाचा कायदा केला, त्याला चांगला मोबदला मिळावा याकरता त्यांनी निर्णय दिले. परंतु त्याची अंमलबजावणी होत असताना आजची काय स्थिती आहे आणि आपला तो शेतकरी दिशाहीन होणार नाही, तो देशधडीला लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तर प्रकल्प करावेत. हेच मत आमचं राहणार आहे. आज अशी अवस्था आहे, किती कामांना स्थगिती तिथं गमतीदारच आहे. कारण ते निर्णय झाले कसे हाच खरा प्रश्न आहे. निर्णय होत असताना सह्या कोणाकोणाचे झाले ते तपासले पाहिजे. पहिले म्हणजे निवळ स्थगिती करू नये, चौकशी केली जावी या मताचा मी. आता पोलीस देखील बीड जिल्हा नोकरीसाठी नको असं देखील पोलीस बीडमध्ये म्हणजे पोलीस नाही, कोणताच कर्मचारी, कोणत्याच विभागाचा कोणताही कर्मचारी हा अत्यंत भीतीच्या सावटाखाली आहे ही परिस्थिती. परंतु एकच काळजी आम्हाला आहे की हे भीतीचं सावट थोडं काही बदलत सगळ्या राज्यामध्ये नाही जाऊ, राज्यामध्ये अशी परिस्थिती होऊ नये एवढीच काळजी आम्हाला. आपल्या विभागात किंवा आपल्या विशेषतः आपल्या मतदारसंघ आपल्या विभागामध्ये काही प्रकरणं अशी झाली की जत्रांमध्ये मुस्लिमांची दुकानं नकोत अशा पद्धतीची तुमच्या स्वतः लोकप्रतिनिधींनी घेतली, कसं बघताय? नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते. खरं म्हणजे हे योग्य, मला बिलकुल योग्य वाटत नाही. या पद्धतीनं हे राज्य देश चालणार नाही. पण काहींना राजकारण करीत असताना धर्माचा आधार घेऊन राजकारण करायचं आहे, त्या पद्धतीनं लोकांच्या भावना पेटवायच्या, त्याच्यावर मतं मिळतात. मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतीमालाला भाव नाही ही परिस्थिती असेल, भ्रष्टाचार असेल, हे सगळे प्रकरणं आपोआप झाकले जातात. त्याकरता हे वातावरण वाढेल कसं एवढीच काळजी ते घेत आहेत. त्यांनी काय आज मागणी करणार असं मला समजलं होतं. याच्यावर चर्चा आता 2 दिवसात आमच्या काँग्रेस कमिटीच्या बैठका आहे, चर्चा होईल त्यामध्ये आणि निर्णय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.